दुसऱ्या महायुद्धानंतर पाणबुडीने बुडवलेली खुकरी ही पहिलीच युद्धनौका होती आणि स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय नौदलाच्या इतिहासात युद्धात हरवलेली खुकरी ही भारतीय नौदलाची एकमेव युद्धनौका आहे, ज्यात 18 अधिकारी आणि 176 खलाशी मृत्युमुखी पडले. कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला हे मृतांमध्ये होते आणि म्हणूनच जहाजासह कोसळलेले ते एकमेव भारतीय कॅप्टन आहेत. त्यांना मरणोत्तर भारताचा दुसरा सर्वोच्च लष्करी सन्मान महावीर चक्र प्रदान करण्यात आला. पाकिस्तानी पाणबुडीचे कॅप्टन कमांडर अहमद तस्नीम यांचं म्हणणं होतं की टॉर्पेडो लागताच जहाज 2 मिनिटात बुडालं. पण भारतीय नौदलाने नोंदवल्याप्रमाणे हँगोरने डागलेल्या 3 पैकी 2 टॉर्पेडोंनी खुकरीला धडक दिली असण्याची शक्यता जास्त आहे. खुकरी युद्धनौका बुडाल्यानंतर भारतीय नौदलाने या किलर पाणबुडीसाठी ऑपरेशन फाल्कन या सांकेतिक नावाने एक शोध मोहीम देखील सुरू केली होती. भारतीय हवाई दलाने यात सामील होऊन सतत सागरी शोध मोहीम राबवली. पण भारतीय मारे चुकवत हँगोर काही दिवसांनी कराचीला पोहोचली आणि त्यानंतर ऑपरेशन फाल्कन काही कारणास्तव अनिच्छेने संपवण्यात आलं. खुकरी या जहाजाच्या स्मरणार्थ दीव येथे किनाऱ्यालगत एक स्मारक बांधण्यात आलंय. या स्मारकात खुकरीचं एक स्केल मॉडेल आहे, जे काचेच्या घरात बंदिस्त आहे आणि समुद्राकडे तोंड असलेल्या टेकडीवर ठेवण्यात आलंय. INS खुकरी आणि तिच्यासोबत शहीद झालेल्या सर्व अधिकारी आणि खलाशांना मानाचा मुजरा.